श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी असतात. एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे. सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 31 जुलै रोजी आहे. या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल. या दिवशी ध्रुव योग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत. कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते. मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. कामिका एकादशीची पूजा केल्याने पितरांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो. या दिवशी दान धर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते. या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं. भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते, कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात. कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलांचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील, तर ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, की आपली ग्रहदशा चांगली नसेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जे आपण असे काही विशेष उपाय करतो, त्यामुळे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते, ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव काही लोकांना या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही हा उपाय, तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. ह्या उपायाकरता आपल्याला थोडेसे काळे तिळ हे लागणार आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, शत्रुबाधा असू दे, पितृदोष असू दे, हे दूर होण्यामध्ये अतिशय प्रभावी काळे तीळ मानले जातात. त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंडसुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 लवंगासुद्धा लागणार आहेत. ह्या लवंगा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या.
त्याचबरोबर आपल्याला 5 काळी मिरीसुद्धा घ्यायची आहे. काळी मिरीपासून जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मकता, दोष आहेत, कोणी वाईट शक्तींचा प्रभाव केला असेल, करणी बाधा असेल, ती दूर करण्याकरता काळी मिरी अतिशय प्रभावी मानली जाते. जे हळकुंड आणि आपण लवंग घेतल्यात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण ह्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला या वस्तू उतरवायच्या. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किंवा तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम या 2 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं ह्या वस्तू आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे. फक्त हा उपाय करताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की हा उपाय करताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही किंवा तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. एकदा तुम्ही दरवाजावरनं ह्या वस्तू उतरवल्या की आपल्याला सरळ आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जायचं आणि ह्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या अंगणामध्ये, कोणाच्या कपड्यामध्ये किंवा रस्त्यामध्ये आपल्याला टाकायचे नाहीत. कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य, अडचणी, संकट आहेत ते आपण आपल्या घरातनं काढून टाकले नाही. त्याचा त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एकदा वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. नक्की करून पहा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे, वास्तुदोष असू दे, पितृदोष असू दे, इडा पिडा, करणी बाधा, अलक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाईल आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.